सावरकर हत्याकांड प्रकरणाच्या या निकालाला आता सुरुवात झालेली आहे आणि याच निकालाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय। पत्र बाजूला ठेवल्यानंतर महत्त्व कळलं असं न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। साक्षीदाराचं जे पत्र होतं याच सगळ्या संदर्भामध्ये न्यायमूर्तींकडून हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। माफीचा साक्षीदार हा फितूर झालेला आहे, त्याच्या अर्जावरची सही ही खरी आहे असं देखील न्यायमूर्तींकडून नमूद करण्यात आलेलं आहे। संबंधित पत्र हा माफीच्या साक्षीदाराचा अर्ज होता असं देखील न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। तर कबुली जबाब महत्त्वाचा आहे हे सरकारी पक्षानं सांगितलंच नाही असं देखील न्यायमूर्तींनी म्हणत सरकारी पक्षावरती एक प्रकारे बोट ठेवलेलं आहे। त्याचबरोबर पोलीस तपासावरती देखील सातत्यानं या निकाल वाचनामध्ये न्यायमूर्तींकडून बोट ठेवण्यात आलेला आहे। आणि याच सगळ्या संदर्भातले आत्ताचे आपण ताजे अपडेट्स जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या न्यायालयाच्या बाहेरून आपल्याला या सगळ्याच संदर्भातले अपडेट देतात। सचिन, न्यायमूर्तींकडून निकालाचं वाचन सध्या सुरू आहे, सध्याचे काय ताजे अपडेट्स मिळतात? आकांक्षा, आपण बघतोय की या संपूर्ण प्रकरणातला जो साक्षीदार होता त्याला आता कोर्टाने फितूर ठरवलेला आहे। ज्या पद्धतीने जी प्रक्रियेचं पालन त्याची साक्ष नोंदवण्यात झालं पाहिजे होतं ते झालेलं नाहीये। त्याची पहिली साक्ष ही कायद्याला धरून नाही, त्याची सही तर बरोबर आहे पत्रावरची, मात्र सारखा हा जो साक्षीदार आहे तो एकदा एक गोष्ट बोलतो, दुसऱ्यांदा दुसरी गोष्ट बोलतो, त्यामुळे त्याची साक्ष ही ग्राह्य धरता येणार नाही। त्यासोबतच जर ही साक्ष एवढी महत्त्वाची होती तर सरकारी पक्षाने किंवा सीबीआयने तसं कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे होतं आणि हा साक्षीदार फितूर होणं ही खरं तर एक तपास यंत्रणेची एक मोठी घोडचूक असल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे जो साक्षीदार आहे त्याचा पुरावा या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे। त्यासोबतच जे धमकीचं पत्र आहे हे देखील एक महत्त्वाचा एक पुरावा होता। मात्र या दोन्ही गोष्टी आपण बघतोय की साक्षीदाराचं जी साक्ष होती ती कोर्टाकडून आता फितूर ठरवण्यात आलेली आहे। त्यासोबतच जे पत्र होतं त्याची सीबीआयने योग्य ती दखल घेतली नाही। पत्र नेमकं कोणी पाठवलं, कधी पाठवलं याचा कुठचाही आरोपपत्रात उल्लेख नाही। तर तपासात जो काही सीबीआयने आजपर्यंत तपास केलेला आहे त्यावरती कोर्टाकडून अतिशय मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहेत। कशा प्रकारे तपास यंत्रणेची घोडचूक झालेली आहे हे कोर्टाकडून दाखवण्यात आलेलं आहे। अद्याप निकालाचं वाचन हे सुरू आहे, त्यामुळे आता निकाल नेमका कोणत्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र अनेक गोष्टी या आतापर्यंत कोर्टाने बोलून दाखवलेल्या आहेत। या खटल्याचा पाया कमकुवत आहे किंवा पाया मजबूत नाही असं कोर्टाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यासोबतच जो साक्षीदार आहे त्याची साक्ष ही कोर्टाने फितूर ठरवलेली आहे। त्यासोबतच जे पत्र धमकीचं पत्र होतं ते कोठून आलं, कोणी पाठवलं याचा सीबीआयने त्यांच्या आरोपपत्रात कुठेही उल्लेख केला नाही असं म्हणत कोर्टाने तपासावरती सीबीआयच्या आरोपपत्रावरती कठोर असे ताशेरे ओढलेले आपल्याला दिसून येत आहेत। आकांक्षा, अगदी सचिन, त्यामुळे न्यायमूर्तींकडून हे महत्त्वाचं विधान करण्यात आलेलं आहे। सरकारी पक्षाची देखील जबाबदारी होती मात्र त्यांनी ती पार पाडलेली नाहीये असं एक प्रकारे सरकारी पक्षावरती देखील न्यायमूर्तींनी बोट ठेवलेला आहे। त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाचा पाया हाच ठिसूळ आहे असं देखील एक महत्त्वपूर्ण विधान हे न्यायमूर्तींनी केलेलं आहे। याचं महत्त्वाचं कारण असं आहे की जो माफीचा साक्षीदार होता याच साक्षीदाराची जी काही चौकशी करण्यात आलेली आहे या सगळ्या चौकशी संदर्भामध्ये पोलिसांवरती देखील न्यायमूर्तींनी बोट ठेवलेलं आहे। सीबीआय त्यांना मिळालेलं पत्र कुणी दिलं हे अद्यापही सांगत नाहीये असं देखील न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। तर संबंधित अधिकाऱ्यांनी पत्राला बाजूला ठेवलेलं आहे असं देखील न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। संबंधित पत्र हा माफीचा साक्षीदाराचा अर्ज होता आणि त्याचमुळे या सगळ्या प्रकरणामध्ये हा अर्ज अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। जैन 8 सप्टेंबर 2009ला त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, मात्र जवळपास 15 दिवसांनंतर त्यांची अटक दाखवण्यात आलेली होती आणि त्यामुळे त्यांचा जबाब हा किती प्रमाणामध्ये ग्राह्य धरावा असं देखील न्यायमूर्तींकडून एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। प्रकरणाचा तपास आणि एकूणच पाया हा यामुळे ठिसूळ दिसतोय असं देखील न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। कारण जवळपास 15 दिवसांनंतर या साक्षीदाराला अटक दाखवण्यात आलेली होती। या 15 दिवसांच्या काळामध्ये त्याला मारहाण देखील करण्यात आलेली होती असं देखील न्यायमूर्तींनी म्हटलेलं आहे। तपासात समोर आलेल्या बाबींची संपूर्ण लेखाजोखा हा न्यायमूर्तींकडून सध्या घेतला जातोय। एकूण 127 साक्षीदारांच्या साक्षी या तपासण्यात आलेल्या आहेत अशी एक महत्त्वपूर्ण माहिती देखील देण्यात आलेली आहे। पारसमल जैन हे खटल्याचे माफीचे साक्षीदार आहेत आणि त्यांचा जबाब
या सगळ्याच जबाबावरून आता एक मोठं प्रश्नचिन्ह सरकारी पक्ष असेल, त्याचबरोबर पोलीस यंत्रणा असेल, यांच्यावरती देखील न्यायमूर्तींकडून उपस्थित करण्यात आलेला आहे. आमचे प्रतिनिधी सचिन गाड देखील आमच्या सोबत आहेत. सचिन, या संपूर्ण प्रकरणामध्ये माफीच्या साक्षीदाराची जी साक्ष असते ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. मात्र याच साक्षीदारावरती आणि त्याचा जो जबाब नोंदवण्यात आलेला आहे त्याचवरती एक मोठं प्रश्नचिन्ह न्यायमूर्तींकडून उपस्थित करण्यात आलेलं आहे. सचिन.